इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं एस कदम सर या आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर 3.1 सराव संच 3.1 चा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यातील प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. या क्रमिका दिल्यात 1 2 3 4. या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का असं विचारलेलं आहे. असा जेव्हा प्रश्न असतो तर अतिशय सोपा प्रश्न, अशा प्रकारचा प्रश्न 1 गुणाला किंवा 2 गुणाला विचारला जाऊ शकतो. तर काय करायचं असते, काहीच नाही. पहिल्यांदा दिलेले पद लिहून घ्यायचे. T1 पहिल्या पदाला म्हणायचं T1 बरोबर 2, दुसऱ्या पदाला म्हणायचं T2 बरोबर आहे 4, तिसरं पद म्हणजे T3 बरोबर आहे 6 आणि T4 बरोबर आहे 8. हे आपल्याला इथे 4 पद दिलेले आहेत. मग याच्यातला काय करायचा, फरक काढायचा. T2 वजा T1 बरोबर आहे 4 वजा 2 बरोबर 2. T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर आहे 2 आणि T4 वजा T3 बरोबर आहे 8 वजा 6 बरोबर आहे 4. येथे D बरोबर आहे. D म्हणजे सामान्य फरक. सामान्य फरक म्हणजेच काय, Tn अधिक 1 वजा Tn बरोबर आहे D. हा भाग असतो D म्हणजेच Tn अधिक 1 म्हणजे काय बाबा, समजा पहिलं पद हे आपण Tn समजलं. पुढचं पद काय होईल मग, Tn अधिक 1 म्हणजे 1 अधिक 1 किती 2, म्हणजे Tn अधिक 1 म्हणजे इथं आपण Tn ची किंमत कोणती घेतली, समजा Tn ची किंमत आपण घेतली 3 घेतली. 3 म्हणजे काय आहे, इथं 6 आहे. T3 किती आहे, 6 आहे. आणि Tn अधिक 1 काय होईल मग, Tn अधिक 1 म्हणजे T3 आपण धरलं होतं, तर n अधिक 1 म्हणजे 3 अधिक 1 म्हणजेच काय होईल, T4 होईल. T4 किती आहे मग, 8 आहे. मग या दोघांमधला फरक किती आहे, D बरोबर आहे T4 मायनस T3 बरोबर आहे 8 वजा 6 म्हणजेच किती, 2. तर अशा प्रकारे Tn अधिक 1 वजा Tn म्हणजेच काय होते, D होते. म्हणजे याच्यातला फरक जर समान असेल, स्थिर असेल, सारखा असेल तर काय असते, ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. येथे D बरोबर आहे 2. हा सामान्य फरक कसा आहे, स्थिर आहे, सारखा आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे 2 पदामधला फरक जर सामान्य निघाला, प्रत्येक वेळेस सारखा निघाला, तर आपलं काय असते, क्रमिका कशी असते, अंकगणिती श्रेणी असते. 4 वजा 2 2, 6 वजा 4 2, 8 वजा 6 2. म्हणजे प्रत्येक क्रमागत 2 पदांमधील फरक, क्रमागत म्हणजे पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यातून पहिल्याकडे 2 आलं, T2 वजा T1. तिसऱ्यातून दुसरं पद वजा केलं तर 2 आलं आणि चौथ्या पदातून तिसरं पद वजा केलं तर सुद्धा 2 आलं. म्हणजे क्रमागत 2 पदांमधील फरक समान जेव्हा असते, सारखा जेव्हा असते, तेव्हा ती क्रमिका काय असते, अंकगणिती श्रेणी असते. आता दुसरं उदाहरण बघूयात. इथं सुद्धा तसंच T1 बरोबर 2, T2 बरोबर आहे 5/2, T3 बरोबर आहे 3, T4 बरोबर आहे 7/2. मग T2 वजा T1 बरोबर आहे 5/2 वजा 2 बरोबर आहे. आता इथं काय करावं, ते छेद समान नाही. मग काय करायचं, तिरकस गुणाकार करून घ्यायचं. 5 वजा 2 4 छेद 5
याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असते. 5 गुणिले 1 चा गुणाकार 5 झाला, वजाला वजा 2 गुणिले 2 किती झाले इथं 4 झालं, छेद 2. समजलं का? 2 आणि 2 चा गुणाकार इथं 4 झाला आणि छेद 2 ला छेद 2 जसा तसा घेतला आणि इथं 5 कसं आलं तर 5 आणि 2 च्या खाली काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. म्हणजेच 5 वजा 4 छेद 2 म्हणजेच किती आलं हे फरक 1 छेद 2 आला. आता T3 वजा T2, T3 किती आहे 3 वजा 5 छेद 2. आता इथं 3 च्या खाली काही नाही म्हणजे काय असते 1 असते. इथं जसं आपण 1 समजला, हे समजण्यासाठी तुम्हाला छोट्या अक्षरामध्ये काढलं. मग 3 दोन्ही 6 वजा 5 एक 5, या 5 चा आणि 1 चा गुणाकार 3 चा आणि 2 चा गुणाकार 3 दोन्ही 6 वजा 5 एक 3 दोन्ही 6 वजा 5 एक 5 छेद 2 एक 2. म्हणजेच हा फरक सुद्धा किती आला 1 छेद 2 आला. आणि T4 बरोबर आहे T4 वजा T3 बरोबर आहे 7 छेद 2 वजा 3. मग इथं 3 च्या खाली काय नाही म्हणजे काय 1 आहे. 7 एक 7 वजा 3 दोन्ही 6 छेद बे एक बे. हा सुद्धा फरक किती आहे 7 वजा 6 1 आणि 2. म्हणून डी बरोबर आहे 1 छेद 2. हा सामान्य फरक स्थिर आहे. हा सामान्य फरक कसा आहे स्थिर आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर अशा प्रकारे हा डी जर समान असेल, सारखा असेल, स्थिर असेल तर डी म्हणजे क्रमागत 2 पदांमधील फरक. तुम्हाला वारंवार सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण समजलं पाहिजे. क्रमागत 2 पदांमधला फरक जर स्थिर असेल, सारखा असेल तर त्याला म्हणायचं डी. म्हणजे दुसऱ्या पदातला आणि पहिल्या पदातला फरक किती आला तर 1 छेद 2 आला. तिसऱ्या पदातला आणि दुसऱ्या पदातला फरक सुद्धा किती आला T3 वजा T2 किती आला 1 छेद 2 आला. चौथ्या पदातला आणि तिसऱ्या पदातला फरक सुद्धा किती आला 1 छेद 2 आला. म्हणजे क्रमागत येणाऱ्या 2 पदांमधला फरक किती आहे स्थिर आहे, सारखा आहे, 1 छेद 2 आहे. म्हणून याला म्हणायचं ही अंकगणित श्रेणी आहे. तिसरा गणित आहे T1 बरोबर ऋण 10, T2 बरोबर ऋण 6, T3 बरोबर ऋण 2 आणि T4 बरोबर आहे 2. इथं सुद्धा तसंच T2 वजा T1 बरोबर आहे ऋण 6 वजा ऋण 10. बघा इथं जास्त ऋण व्हायला पण गोंधळून जायचं नाही, शांत डोक्यानं करायचं. ऋण 6 ला ऋण 6, ऋण ऋणचा गुणाकार या ठिकाणी धन होतो. इथं 2 ऋण एकत्र आले म्हणून एका ऋणाला बाहेर घेतला आणि एका ऋणाला कंसाच्या मध्ये घेतलं. ऋण 6 अधिक 10 बरोबर आहे 10 वजा 6 किती झाले 1 ऋण 1 धन. दोघांमधून काय होईल मग वजाबाकी होईल आणि 4 राहते. T3 वजा T2 बरोबर आहे ऋण 2 वजा ऋण 6. इथं सुद्धा तसंच ऋण 2 ऋण ऋणचा गुणाकार धन धन 6 1 धन 1 ऋण. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 6 मधून 2 गेले किती राहिले 4 राहिले. चिन्ह 6चं म्हणजेच धनच. दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. आणि T4 वजा T3 बरोबर आहे 2 वजा ऋण 2 बरोबर आहे 2 ला 2 ऋण ऋणचा गुणाकार धन आणि 2 बरोबर आहे 4. म्हणून डी बरोबर 4 हा सामान्य फरक कसा आहे स्थिर आहे. म्हणून ही
क्रमिका अंकगणिती श्रेणी फरक स्थिर आला की अंकगणिती श्रेणी आहे. फरक स्थिर नसेल, सारखा नसेल, समजा या दोघांमधला फरक इथं 2 निघाला, इथे 4 निघाला, इथे 6 निघाला, इथे 8 निघाला, असं काही फरक वेगवेगळा निघत असेल तर ती अंकगणिती श्रेणी नसते. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. चौथं गणित 0.3 0.33 0.333 T1 बरोबर आहे 0.3, T2 बरोबर आहे 0.33 आणि T3 बरोबर आहे 0.333. मग इथं T2 वजा T1 बरोबर आहे 0.33 वजा 0.3. आता याच्या पुढे काही नाही म्हणजे शून्य गृहीत धरायचा आपल्याला समजण्यासाठी. पुढे शून्य घेतल्यानंतर काहीही होत नाही दशांश चिन्हामध्ये. शेवटच्या स्थळानंतर पुढे शून्य घ्यायचं म्हणजे इथं दशांश स्थान आहे, दशांश स्थानाच्या पुढे शतांश स्थानी शून्य घेतलं तरी याच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही. मग 3 मधून शून्य गेले तर 3 आणि ह्या 3 मधून 3 गेले तर 0 आणि इथं 0 मधून 0 गेले 0. 2 स्थळानंतर दशांश म्हणजे 0.03 आणि T3 वजा T2 बरोबर आहे 0.333 वजा 0.33. इथं सुद्धा आपल्याला गणित सोपं जाण्यासाठी समजण्यासाठी पुढे शून्य घेतलं, तिसरं स्थान इथं निर्माण केलं दशांश स्थळाच्या पुढे उजवीकडे. मग या 3 मधून 0 गेला 3, या 3 मधून 3 गेला 0, या 3 मधून 3 गेला 0, इथं दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि या 0 मधून 0 गेला 0 म्हणजे 0.003 म्हणजे हे याची किंमत आहे 3 शतांश म्हणजे 100 भागापैकी 3 भाग आणि याची किंमत आहे 3 सहस्त्रांश म्हणजे 1000 भागापैकी 3 भाग. म्हणजे 1000 भागापैकी 3 भाग आणि हा 100 भागापैकी 3 भाग. दोघांमध्ये फरक आहे, दोन्ही किमती समान नाहीत. येथे डी बरोबर डी हा काय समान नाही. येथे डी ची किंमत स्थिर आहे का नाही. मग डी ची किंमत स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. तर अशा प्रकारे अंकगणिती श्रेणी कसं ठरवायचं त्याच्यातला T1 T2 T3 T4 लिहायचं. दिलेल्या पदांना क्रम द्यायचे, नंबर द्यायचे. T1 T2 T3 T4 T2 मायनस T1 T3 मायनस T2 T4 मायनस T3 सगळ्यांची वजाबाकी करायची आणि सर्व वजाबाक्या जर समान आल्या तर त्याला म्हणायचं डी बरोबर आहे, जे काही येईल ते स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि जर डी बरोबर समान नसेल, स्थिर नसेल, सारखा नसेल तर म्हणायचं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. आता उर्वरित 4 गणित आपण लगेच बघू. तर प्रश्न पहिल्यातील पुढचा प्रश्न क्रमांक 5 0 ऋण 4 ऋण 8 आणि ऋण 12 या सर्व पदांना काय करायचं T1 T2 नंबर देऊन टाकायचा. T1 म्हणजे पहिलं पद बरोबर 0, दुसरं पद बरोबर आहे ऋण 4, तिसरं पद बरोबर आहे ऋण 8 आणि चौथं पद बरोबर आहे ऋण 12. काय करायचं T2 मायनस T1 बरोबर आहे ऋण 4 वजा 0 बरोबर ऋण 4. T3 मायनस T2 बरोबर आहे ऋण 8 वजा ऋण 4. याला कंस करून घ्यायचा बरोबर आहे ऋण 8 ला ऋण 8 ऋण ऋणच काय होते धन होते येतं आणि मग ऋण ऋणच धन झाल्यानंतर 4 ला 4 मग 8 मधून 4 गेलं तर 4 होतात आणि चिन्ह कोणाचं द्यायचं मोठ्या संख्येचं म्हणजे 8चं म्हणजे ऋण 4 झालं. T4 वजा T3 बरोबर आहे ऋण 12 वजा 8. T3 किती आहे ऋण 8 आहे बरोबर ऋण 12 ऋण ऋणच झालं धन अधिक 8. 12 मधून 8 गेले
4 आणि चिन्ह कोणाचं, मोठ्या संख्येचं ऋण 4. येथे डी बरोबर आहे ऋण 4 हा सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अतिशय सोपा भाग आहे, प्रत्येकाला आलंच पाहिजे. सरळ सरळ फक्त वजाबाकी आहे आणि सामान्य फरक स्थिर असेल तर अंकगणिती श्रेणी आहे, नसेल तर अंकगणिती श्रेणी नाही. आता दुसऱ्या याच्यामध्ये 6व्या गणितामध्ये T1 बरोबर ऋण 1/5, T2 बरोबर ऋण 1/5, T3 बरोबर ऋण 1/5. प्रत्येक वेळेस ऋण 1/5च आहे. म्हणून T2 वजा T1 बरोबर आहे ऋण 1/5 वजा ऋण 1/5. वजा ऋण 1/5. आता इथं काय होते, दोन्ही ऋण आहेत. मग दोन्ही ऋण असल्यानंतर काय होते, यांची बेरीज होते. म्हणजेच ऋण 1/5 अधिक ऋणचं काय झालं, अधिक 1/5. म्हणजे ऋण 1/5 आणि अधिक 1/5 म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या 1 मधून 1 काढलं किती राहते, दोन्ही संख्या समान आहेत. 0/5 म्हणजेच 0. T3 वजा T2 यांची किंमत सुद्धा कशी आहे, समानच आहे. ऋण 1/5 वजा ऋण 1/5 बरोबर आहे ऋण 1/5 अधिक 1/5 बरोबर आहे ऋण 1 अधिक 1 काय होते मग 0/5 बरोबर आहे 0. येथे डी बरोबर आहे 0 हा सामान्य फरक कसा आहे, स्थिर आहे, सारखा आहे. म्हणजे प्रत्येक दोन पदामधला फरक, या दोन पदामधला फरक किती आला होता, 0 आला होता. आणि तिसरं पद आणि दुसऱ्या पद याच्यामधला फरक सुद्धा किती आला, 0 आला. म्हणजे दोन्ही पदामधला फरक तिसऱ्या पदातला आणि दुसऱ्या पदातला आणि दुसऱ्या पदातला आणि पहिल्या पदातला फरक कसा आहे, 0 आहे, समान आहे, सारखा आहे. म्हणून डी बरोबर 0 हा सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. सातवं गणित T1 बरोबर 3, T2 बरोबर आहे 3 अधिक वर्गमुळात 2, T3 बरोबर आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता येथे T2 मायनस T1 बरोबर आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3 बरोबर आहे 3 अधिक वर्गमुळात 2. या संख्येतून 3 वजा केले तर 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0 राहिले. म्हणजे 0 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. T3 वजा T2 बरोबर आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक वर्गमुळात 2 बरोबर आहे. 3 मधून 3 गेले 0 राहिले. मग 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेला तर 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेल्यानंतर काय राहते, तर 2 मधून 1
वर्गमुळात 2 आहे म्हणजेच किती आहे 1 वर्गमुळात 2 आहे म्हणजे 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेले तर इथं सुद्धा किती राहतात वर्गमुळात 2च राहतात. म्हणजेच 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2 याला आपण असेही मांडू शकतो 1 वर्गमुळात 2 ही मांडू शकतो आणि वर्गमुळात 2 सुद्धा मांडू शकतो. T4 वजा T3 बरोबर आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर आहे. या 3 मधून 3 गेले 0 झाले अधिक 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 2 या दोघांची वजाबाकी केली वाटल्यास याला कंस द्या तुम्हाला समज नाही गेलं तर मग 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले तर किती राहतात 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळामध्ये 2 येथे डी बरोबर आहे वर्गमुळात 2 हा सामान्य फरक डी लाच काय म्हणायचं सामान्य फरक किंवा सामायिक फरक. सामायिक फरक म्हणजे प्रत्येक 2 पदामधला फरक सामायिक आहे सारखा आहे स्थिर आहे. स्थिर आहे समान आहे लिहू शकता तुम्ही म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता शेवटचं उदाहरण क्रमांक 8 T1 बरोबर आहे 127 T2 बरोबर आहे 132 आणि T3 बरोबर आहे 137. इथं सुद्धा तसंच T2 मायनस T1 बरोबर आहे 132 वजा 127 बरोबर आहे 5. 132 मधून 127 गेले तर 5 राहतात. T3 वजा T2 बरोबर आहे 137 वजा 132 बरोबर आहे 7 मधून 2 गेले 5 3 मधून 3 गेले 0 1 मधून 1 गेला 0 हे सुद्धा किती आलं 5. येथे डी बरोबर आहे 5 हा सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अशा प्रकारे डी काढायचा म्हणजे काय करायचं तिसरं पद आणि दुसरं पद म्हणजे क्रमांकाचे 2 पद दिलेले आहेत तिसरं दुसरं आणि दुसरं पहिलं या 2 पदांमधला फरक काढायचा म्हणजे डी काढायचा. डी किती झाला इथं समान आला म्हणजे समान जेव्हा डी येतो तेव्हा हा सामान्य फरक जेव्हा समान येतो स्थिर असतो तेव्हा या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी आहे म्हणायचं आणि समान जर येत नसेल तर त्याला म्हणायचं अंकगणिती श्रेणी नाही. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.